नमस्कार, मी दिलीप कुलकर्णी. राजहंस प्रकाशनानं अलीकडेच माझं हे तंत्रमुक्ती नावाचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि त्याविषयी आपल्याशी काही बोलावं, त्या पुस्तकाची आपल्याला माहिती द्यावी, ह्यातून मी 4 शब्द बोलणार आहे. गेली अनेक खरं तर मुळामध्ये मी इंजिनियर आहे आणि अशा माणसानं तंत्रमुक्ती पुस्तक लिहावा म्हणलं तर एक प्रकारचा अंतर्विरोधच खूप माझ्यामध्ये आहे. पण मी इंजिनियर झालो 1978 मध्ये. टेल्को सारख्या कंपनीमध्ये, टाटा मोटर्स जिला म्हणतात, त्यामध्ये 5-1 वर्ष नोकरी केली आणि तेव्हापासून कुठेतरी या तंत्रज्ञानाविषयीची एक काय ज्याला म्हणूया नकारात्मक भावना माझ्या मनामध्ये आहे की जी थोडी आधुनिक तंत्र आहेत ही आपली खूप हानी करतायत असं मला सातत्यानं जाणवत गेलं त्या सगळ्या काळामध्ये. म्हणजे ही हानी आपली म्हणताना ती एका बाजूनी बाह्य निसर्गाची हानी तर निश्चितपणेच आहे, पण बरोबर व्यक्तिगत स्तरावरती ही तंत्र जी काही आहेत, आधुनिक तंत्र मी म्हणतोय, ही हानी करतात. ती कुटुंब व्यवस्थेची हानी करतात, ती समाजांची हानी करतात, ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही हानी करतात. त्यामुळे हे जे आधुनिक तंत्र सगळी आहेत ह्यांच्याविषयी एक नकारात्मक भावना माझ्या मनामध्ये आहे. ही नुसती भावना असणं ह्याला फारसा अर्थ नव्हता. त्याच्यादेखील आपल्याला पुरावे देता येतात का, त्याची व्यवस्थित मांडणी करता येते का, हे खरोखर असं का आहे सांगता येतं का, हा माझ्या चिंतनाचा विषय होता. हे सगळं चिंतन करताना माझ्या मनामध्ये असं आलं की नुसती तंत्रज्ञान ही घातक नाहीये, ह्या तंत्रज्ञान ज्याच्या आधारे चालतात ते ऊर्जा ह्याला अधिक कारणीभूत आहे. म्हणजे आपण जर आधुनिक सगळ्या जीवनाचा विचार केला, जर विज्ञानोत्तर काळामधला आपण जर विचार केला तर ऊर्जांचा शोध आधी लागला. म्हणजे आपण ज्याला म्हणतो की वाफेचा शोध याप्रमाणे 1750च्या आसपासचा आहे. तर पहिल्या पिढीमधली यंत्रणं ही वाफेवर चालायची. त्यानंतर जवळपास 100 वर्षांनी पेट्रोल डिझेल म्हणजे खनिज तेलावरच्या इंजिनांचा शोध लागला, ज्यामुळे इंटरनल कंबशन इंजिन्स, आणि त्यानंतर विजेवर चालणारी यंत्र आली. आणि आज आपल्या वापरामध्ये जी तंत्र आहेत ती ह्या मुख्यत्वे करून 3 ऊर्जांवरती चालतात: वाफ, पेट्रोलियम तेल आणि वीज. त्यापूर्वी तंत्र नव्हता का, त्यापूर्वी माणूस ऊर्जा वापरत नव्हता का? तर आपल्याला सांगितलं की तो एक पूर्णपणे वेगळं प्रतिमान होतं, वेगळा पॅराडाईम होता की ज्या वेळेला माणूस श्रमाधारित तंत्र वापरायचा. म्हणजे तंत्र वापरण्याकरता जी ऊर्जा होती हे तर मानवाचे स्वतःचे श्रम ही होती. त्यासाठी मानवाचे श्रम स्वतःचे कमी पडायचे, त्या ठिकाणी पशूंचे श्रम आपण वापरायचो. म्हणजे बैलाचे असतील, घोड्याचे असतील, हत्तीचे असतील, उंटाचे असतील, त्या बर्फावरच्या कुत्र्यांचे असतील. पण ह्या सगळ्यामुळे निसर्ग नावाच्या व्यवस्थेमध्ये एनर्जी इनपुट माणूस किती करू शकतो ह्याला एक अपरिहार्य मर्यादा होती. हत्ती हा जर सगळ्यात ताकदीचा प्राणी म्हणला असेल तर 5 HP 10 HP एवढी हत्तीची एका ताकद असेल तर मध्ये लिमिटिंग फॅक्टर ऊर्जा हा होता. आणि ह्या ऊर्जेच्या आधारे मी किती कामं करू शकणार, ती किती वेगानं करू शकणार, त्यामध्ये गुंतागुंत किती असणार, या सगळ्याला आपोआप एक मर्यादा पडत होती. आणि ह्या मर्यादेमधल्या ऊर्जा आणि ह्या मर्यादेमध्ये जे तंत्रज्ञान माणूस प्राचीन काळापासून वापरत आहे ते हे निसर्गाची हानी फार करत नव्हतं. कारण ह्या सगळ्यामुळे हानी जरी निसर्गाची होत असली तरी ती हानी भरून काढण्याची क्षमता निसर्गामध्ये होती किंवा आहे. एक साधं व्यवहारातलं उदाहरण घेऊया की मला विहिरीमधलं पाणी उपसायचंय. तर मी बैलाची मोट वापरली तर 2 बैल म्हणजे 1 हॉर्स पॉवर झाला. माझं 1 हॉर्स पॉवरच्या ताकदीनं मी विहिरीतलं पाणी उपसतो आहे. विहीर जरी दिवसभरामध्ये आणि खालपर्यंत बुडाशी गेली असं आपण म्हणलं तर रात्रभरात पुन्हा विहीर रिचार्ज होते, पाणी भरलं जातं, उद्या पुन्हा विहिरीतलं पाणी कालच्या एवढंच असतं. पण ज्या क्षणी त्या ठिकाणी पंप बसवतो, हा पंप चालतो डिझेल नावाच्या ऊर्जेवरती किंवा वीज नावाच्या ऊर्जेवरती. आणि मी जेवढा मोठा पंप बसवीन मी प्रचंड वेगानं पाणी उपसणार आहे. त्यातून पाणी संपणं, विहिरीमधलं पाणी आटणं, पुढे जाऊन भूजलाची पातळी खाली जाणं, या सगळ्या समस्या ऊर्जांमध्ये परिवर्तन झाल्याबरोबर सुरू झाल्या. कारण ऊर्जांच्या आधारे तंत्रांचं स्केलिंग झालं. आधी स्केलिंग झालं ऊर्जांचं, त्यामुळे स्केलिंग झालं तंत्रांचं. पण तंत्रज्ञान जे काही आहे हे अधिकाधिक अवजड बनत गेलं, मोठं बनत गेलं, वेगवान बनत गेलं, गुंतागुंतीचं बनत गेलं. आणि हे सगळं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये 250 वर्षांचा जेव्हा आपण सगळे इतिहासाकडे पाहतो ऊर्जा आणि तंत्रज्ञानांच्या, तर लक्षात येतं की हे सगळं एका मर्यादेबाहेर गेलेलं आहे. ह्या सगळ्यामुळे जी हानी होते आहे भरून काढायची क्षमता आता निसर्गात नाहीये. तर निसर्गामधली संसाधनं संपतायत. म्हणजे डिप्लिशन ऑफ रिसोर्सेस समस्या पूर्वी नव्हती. पाणी संपत नव्हतं विहिरीमधलं, तर विहिरीमधलं पाणी संपणं, भूजलाची पातळी खाली जाणं, एक रिसोर्स संपणं, ही समस्या तंत्रज्ञान आणि ऊर्जांमुळे निर्माण झाली. प्रचंड वेग वाढला त्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या. हे सगळे जे काही आधुनिक तंत्रज्ञान जी आहेत, प्रचंड वेगवान अवजड तंत्रज्ञान, हेवी इंजिनिअरिंग आपण ज्याला म्हणतो, आणि अत्यंत कॉम्प्लेक्स अशा तऱ्हेची, ही निसर्गाची अत्यधिक हानी करतायत. मग त्याकरता आम्हाला ऊर्जा अधिक वापराव्या लागतात. मग ऊर्जा स्रोत घटत जात आहेत, प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे, कचरा मोठ्या प्रमाणात तयार होत आहे. त्याच्यात विघटन होत नाही असा कचरा आपण मोठ्या प्रमाणात तयार करतो. त्यामुळे ह्या सगळ्याचा मूलभूत थिसिस आपण ज्याला म्हणतो तो ह्या तऱ्हेचा आहे की ऊर्जांच्या स्केलिंगमुळे तंत्रज्ञानाचं स्केलिंग झालं
आणि या दोन्हीमुळे निसर्गाची अत्यधिक हानी झाली आणि होते आहे, की जिला आता आपल्यापाशी काही उत्तर नाहीये. आणि ही उत्तर आपण अशी लक्षात घेतलं पाहिजे एका उत्तरांच्या बाबतीमधली, की एका तंत्रज्ञानाऐवजी दुसरं तंत्रज्ञान याचं उत्तर असू शकत नाही. म्हणजे मला नेहमी मी या पुस्तकात ते वाक्य सांगितलेले, आइन्स्टाईनचं एक फार सुंदर वाक्य आहे, यू कॅनॉट सॉल्व्ह एनी प्रॉब्लेम. माणूस वापरत प्रॉब्लेम विथ द सेम माइंडसेट दॅट इनिशियली क्रिएटेड इट. ज्या तंत्रज्ञानामुळे किंवा ज्या तंत्रज्ञानविषयक धोरणामुळे, ज्या ऊर्जाविषयक धोरणामुळे समस्या निर्माण झाल्या, त्या आणखी ऊर्जा वापरून किंवा आणखी काही वेगळ्या प्रकारच्या ऊर्जा वापरून सुटणार नाही. ज्या तंत्रांमुळे समस्या निर्माण झाल्या तर वेगळी तंत्र वापरून त्या समस्या सुटणार नाहीत. आपला माइंडसेट मुळात बदलावा लागेल. आणि माइंडसेट बदलणं म्हणजे माझ्या एकूण संपूर्ण लिखाणाचं जे काही सूत्र गेल्या 38 वर्षामधल्या निसर्गापासूनचं ह्या माइंडसेट बदलण्याचं सूत्र आहे. आणि हा माइंडसेट जो आता चुकीचा बदल आहे की मला अतिरेकी उत्पादन हवं आहे, त्याकरता मी सगळं ऊर्जा वापरतोय, तंत्रज्ञान वापरतोय. मुळात मला अतिरेकी उत्पादन का हवं आहे हा विचार आपण कधी करतो का? हे अतिरेकी उत्पादन हवं आहे, मला अतिरेकी उपभोग हवेत म्हणून. हे अतिरेकी उपभोग योग्य आहेत का? हे अतिरेकी उपभोग माझी आतून हानी किती करतायत? माझं शरीर किती व्याधीग्रस्त होत आहे, माझी शारीरिक क्षमता किती कमी होत आहे, माझ्या कुटुंबाच्या स्तरावरती किती समस्या निर्माण होत आहेत, सामाजिक स्तरावरती किती समस्या निर्माण होत आहेत, शोषण आणि वसाहतवाद आंतरराष्ट्रीय स्तरावरती किती वाढतोय. ह्या सगळ्या समस्या बेसिकली मूलतः अतिरेकी उपभोग आणि त्याकरता अतिरेकी उत्पादन ह्यातून निर्माण होत आहेत. त्यामुळे हा माइंडसेट बदलायला हवा. आणि मग संयमित उपभोग आणि संयमित उत्पादन, शरीर आणि मनाच्या आतल्या मर्यादेमध्ये उपभोग घेणं आणि निसर्गाच्या ज्या बाह्य निसर्गाच्या मर्यादा आहेत त्यामध्ये उत्पादन ठेवणं, ह्या प्रकारचं जर आपण एक धोरण ठेवलं, आपण तो वेगळा पॅराडिम आपला एका वेगळ्या प्रकारचा कन्झम्पशनचा आणि प्रोडक्शनचा, तर आपल्याला समस्यांवरती काहीतरी उत्तरं मिळतील. या समस्या हळूहळू सुटत जातील आणि केव्हा तरी संपतील. त्याकरता आज आवश्यकता कशाची आहे तर ऊर्जांचा वापर कमी कमी होण्याची आणि तंत्रज्ञानाचा वापर कमी कमी होण्याची. पण तंत्राचा वापर कमी कसा करता येईल? एका बाजूने प्रत्यक्षामध्ये जो कमी करणं हा एक भाग झाला. पण मला नेहमी वाटतं की आपण जर ऊर्जांचं डिस्केलिंग केलं, ऊर्जांचा आपण जर वापर कमी करत गेलो तर तंत्रज्ञान आपला हळूहळू वापर कमी होतच जातो आपला. उदाहरणार्थ मी पेट्रोल वापरायचं नाही, एका ऊर्जेवरती माझ्या बंधन आणणं म्हणल्याबरोबर मला पेट्रोलवर चालणारी वाहनं हा माझ्या जीवनातला भाग संपून जातो. मग ती तंत्रज्ञान सगळी आहेत, मोटर, स्कूटर, विमानं इथपर्यंत सगळी जी काही तंत्र आहेत ही सगळी संपतात. मग मला एकदम शक्य नाहीये. मग मी काय करू शकतो? तुर्तास म्हणजे व्हाया मीडिया पुस्तकामध्ये सांगितलं की तुझं आपण थोडंसं हळूहळू एक एक पायरी उतरूया, की म्हणजे पेट्रोलवरच्या वाहनावरती एकदम बंदी घालण्यापेक्षा तुझं खासगी वाहनावरती आपण टाळू शकतो का? खासगी वाहनं आपण पब्लिक ट्रान्सपोर्टवरती येऊया, जेणेकरून पर पॅसेंजर पर किलोमीटर फ्युएल कन्झम्पशन कमी होईल. हा त्यातला मध्य मार्ग झाला. अशा प्रकारे आपल्याला तंत्रांचा वापर कमी करायचा आहे. त्याकरता आधी ऊर्जांचा वापर हळूहळू कमी करायचा आहे. मी विजेचा वापर कमी करायचा म्हटल्याबरोबर मला माझं घर अधिकाधिक मोकळ्या हवेचं, खेळत्या हवेचं बनवावं लागेल. त्यातून माझा पंख्याचा वापर कमी होईल, एसीचा वापर कमी होईल. मला फ्रीज नको एकदा म्हणलं, वीज मी कमी वापरायची ठरवली तर फ्रीज आपण काढून टाकू शकतो. फ्रीज नावाचं तंत्रज्ञान जे काही आहे की ज्यामुळे CFC वायू हवेत सोडले गेले मोठ्या प्रमाणामध्ये आणि ओझोनला खिंडार पडलं, तर कारण काय आपण फ्रीज वापरतो. कशाकरता फ्रीज वापरतो? 50 वर्षापूर्वी लोक दूध 50 वर्षापूर्वी लोक दूध चांगलं ठेवत नव्हते का? अन्न चांगलं ठेवत नव्हते का? त्याकरता काय करत होते? रोज ताजं अन्न लोक बनवत होते. चांगली गोष्ट होती ना, फ्रीज वापरून शिळं अन्न खाण्यापेक्षा रोज लोक ताजं अन्न बनवत होते. आपण त्या दिशेकडे जाऊ शकतो का? मग आपण तसं खेड्यात करू शकतो, शहरातही करू शकतो. इथे खेड्यात आहात का शहरात आहात हा फरकच पडत नाही. त्या प्रत्येक ठिकाणच्या माणसानं आपल्या ऊर्जांचा वापर कमी करत जाणं, त्यातून तंत्रज्ञानाचा वापर कमी करत जाणं ही दिशा योग्य आहे. त्यातली काही तंत्र आपण नाकारू शकणार नाही, मी मान्य करतो. आम्हाला संपर्काकरता मोबाईल नाकारू करायची नाही शकणार, पण त्यातून अनावश्यक आणि अतिरेकी वापर होतो हा टाळता येईल का आपल्याला? कारण हा अतिरेकी वापर मला आतून संपवतो आहे. या मोबाईलच्या आणि कॉम्प्युटरच्या अतिरेकी वापरामुळे अनेक समस्या आपल्या शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती, बौद्धिक स्तरावरती निर्माण होत आहे. आणि दुसऱ्या बाजूला त्या विजेकरता आपण निसर्गाची हानी करतो. तर हे सगळं टाळण्याकरता कुठेतरी आपल्या तंत्रज्ञानाच्या वापरावरती अधिकाधिक मर्यादा येत गेल्या पाहिजे. आणि त्यातून आपल्याला तंत्रमुक्ती अंतिमतः साधायची आहे, की जी सगळ्या तंत्रांपासूनची मुक्ती मी अजिबात म्हणत नाहीये. जी आधुनिक आणि हानिकारक तंत्र आहेत, जी वीज आणि पेट्रोल आणि अणुऊर्जा ह्यावरती चालणारी तंत्र आहेत, ती नाकारायची आहेत आपल्याला. जी तंत्र शरीरबळावरती चालतात, शारीरिक क्षमतेवरती चालतात, माणसाच्या किंवा पशूंच्या शरीरबळावरती, ही नाकारण्याचं काही कारण नाहीये. कारण तेवढी हानी भरून काढण्याची क्षमता ही निसर्गामध्ये असते. त्यामुळे ह्या एका मर्यादेमधली तंत्रमुक्ती आपल्याला अपेक्षित आहे असं मी म्हणतो, आणि ती झाली पाहिजे असं मी या पुस्तकामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हे आपल्या जीवनामध्ये कसं होईल हा आपण विचार करायचा आहे.
ह्या पुस्तकामध्ये शेवटच्या विभागामध्ये मी हा मुद्दा मांडला की आपल्या आचरणामध्ये कसं येऊ शकतं, त्यानंतर आपले मार्ग काय असू शकतो, आपल्याला डाऊनसायझिंग करायचंय हे कशा प्रकारे करता येऊ शकेल, हळूहळू पायऱ्या कशा उतरता येतील आणि सगळ्यामधनं ऊर्जा आणि तंत्राचा वापर कमी करणं आणि श्रमाधारित जीवन अधिकाधिक जगू लागणं हा पर्याय मला सापडला आणि तो या संपूर्ण पुस्तकामध्ये मी मांडलेला आहे. आणि त्याचबरोबर एक महत्त्वाचा मुख्य मोठा विभाग या पुस्तकामधला जो आहे तो आहे की आजच्या ज्या वापरामधली आपली तंत्र आहेत अशा 40हून अधिक तंत्रांचं मी या ठिकाणी परीक्षण केलेलं आहे. म्हणजे फार जे पहिल्या वाफेपासून जी सुरुवात झाली बाह्य ज्वलन यंत्र इथपासून ते अगदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंतची जी काही आधुनिक तंत्र आपण वापरतो ही घातक कशा प्रकारे आहेत, ती आंतरिक पर्यावरणाला कशी घातक आहेत आणि बाह्य पर्यावरणाला कशी घातक आहेत, असं ते परीक्षण सगळ्या तंत्रांचं हे या पुस्तकाच्या 3रा विभाग जो आहे त्यामध्ये मी केलेला आहे. आणि सगळ्यामधनं ही घातकता मित्रांनो आपल्याला जाणवेल आणि आपण आपल्या जीवनामध्ये ही तंत्रमुक्ती आणाल हा सगळा विचार करून अशी मी आशा करतो. आणि पुस्तक पण अवश्य वाचा तंत्रमुक्ती अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद.